नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य ॲग्री अकॅडमी या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा हे आपण बघणार आहोत। कुठलीही एक्झाम असेल, MPSC असेल, कंबाईन असेल किंवा MPSC कंबाईन टेक्निकल असेल, राज्यसेवा वगैरे किंवा MPSC मार्फत कुठलीही घेणारी जी एक्झाम असेल किंवा कुठल्याही एक्झामसाठी जिथे चालू घडामोडी हा सिलेबसला आहे, त्या परीक्षेसाठी प्रिलिम्स असो की मेन्स असो, तिथे चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा याच्यासाठी खूप विद्यार्थ्यांची डिमांड होती की याच्यासाठी व्हिडिओ बनवा। तर हा व्हिडिओ बनवलेला आहे की कुठल्या अशा 6 चुका आहेत किंवा नेमकं पेपर वाचला पाहिजे का, पेपर वाचला तर कधी वाचला पाहिजे, करंट अफेअर्सचा अभ्यास कधी केला पाहिजे, किती वेळ केला पाहिजे, ओके, एका दिवसात करंट अफेअर संपवायचं का, काय जे आहे ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। पूर्ण अप्रोच आपण या व्हिडिओमधून कव्हर करणार आहोत। तर 6 जे पॉईंट्स आहेत जे विद्यार्थ्यांनी करणं टाळलं पाहिजे ते आपण पहिल्यांदा बघणार आहोत। बाकीचेही शेवटी व्हिडिओच्या शेवटी विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण याच्यामध्ये घेणार आहोत। ओके, पहिलं आहे की विद्यार्थ्यांच्या 6 चुका ज्या कॉमन होत असतात त्या कुठल्या आहेत। तर पहिलं आहे की जुने प्रश्न न पाहणे। आपण अभ्यास करत असताना MPSCचे जे जुने प्रश्न आहेत, आता तुम्ही म्हणाल हे किती वर्षाचे बघायचे, तर मागच्या 3 ते 4 वर्षाचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न आपल्याला याच्यात बघायचे आहेत। तुम्ही म्हणाल कसे बघायचे, समजा एखादा पुरस्कार आहे भारतरत्न, तर भारतरत्नावरती कसा प्रश्न आला आहे, नोबेल असेल, नोबेलवरती कसा आला आहे, किंवा एखाद्या व्यक्तीचं निधन झालं आहे तर त्या व्यक्तीवरती कशा रीतीनं प्रश्न विचारला आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे। आपण काय करतो, निधन वार्ता घेतो, पूर्ण वाचून टाकतो, किंवा विधेयक असेल, कुठल्या विधेयकाला कसं आलं आहे, काय नेमका प्रश्न विचारला आहे, कशा रीतीने तो प्रश्नांचा पॅटर्न आहे, तर त्यानुसार आपण ते वाचायचं आहे। म्हणजे जुने जर प्रश्न आपण जर प्रॉपर बघितले की हां असं ह्या विधेयकावरती मागच्या ह्याच्या 5 विधेयकावरती असा प्रश्न आला आहे, मग विधेयक किंवा सरकारचा निर्णय वगैरे असेल किंवा एखादी योजना असेल तर योजनेवरती जुना कसा प्रश्न आला आहे रे, हां या फॉर्मॅटमध्ये आला आहे, म्हणजे काय होईल की जे काही आपण वाचतोय मॅगझिनमधून तर त्याच्यातून काय घ्यायचं आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। वाचतोय महाराष्ट्र सगळेजण वाचतोय, पण आपल्याला काय घ्यायचं आहे हे जर कळायचं असेल, म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास कमी वेळेत जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला जुने प्रश्न बघणं गरजेचं आहे। आणि ते असं नाही की मागच्या 10 वर्षाचे वगैरे बघायचे, मॅक्झिमम 3 ते 4 वर्षाचे। तुम्हाला मी कंबाईनच करतो किंवा करते, तर मी कुठलं प्रश्न बघितले पाहिजे, तर राज्यसेवेचे पण प्रश्न बघितले पाहिजे, कंबाईनचे पण बघितले पाहिजे, आणि कोणी कंबाईन टेक्निकल जर करत असेल तर त्याने टेक्निकलचे जुने प्रश्न बघितले पाहिजे, किंवा राज्यसेवा आणि कंबाईन याचे पण प्रश्न बघणं गरजेचं आहे, कारण की करंट अफेअर्स सगळीकडे एकच आहे। ओके, तर ही महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्यामुळे जुने प्रश्न प्रत्येक टॉपिकवर बघणं गरजेचं आहे। समजा दिनविशेष आहे तर दिनविशेषवरती कसा प्रश्न विचारला आहे त्या रीतीनं बघणं गरजेचं आहे। ओके, किंवा बजेट वगैरे आहे, आता इकॉनॉमिक्स वगैरे राज्यसेवा वगैरे इकडे आहे, तर त्या बजेटवरती पण नेमका कसा प्रश्न विचारला हे आपल्याला बघणं गरजेचं आहे। ओके, त्याच्यानंतर आपण सर्वात मोठा प्रश्न विचारला जातो किंवा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे की पेपर वाचन करायला पाहिजे का। तर याचं मी स्पष्टपणे सांगेल की पेपर जे वाचन आहे ते पेपर वाचन तुम्ही करायला नाही पाहिजे। ओके, हे एक मत आहे। पण दुसरं एक मत आहे की पेपर वाचन करायला पाहिजे। म्हणजे 2 फॉर्मॅटमध्ये याचं उत्तर देईल। पेपर जर वाचत असाल तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की त्या पेपरमधून घ्यायचं आहे काय। ओके, तर ते जर तुम्हाला कळालं, हे कळण्यासाठी 1 महिना सफिशियंट आहे। एका महिन्यामध्ये जुने प्रश्न बघितल्यानंतर, एखादं मार्केटमधलं कुठल्याही पब्लिकेशनचं मॅगझिन वाचल्यानंतर तुम्ही पेपर वाचन सुरू करू शकता। मग तुम्हाला कळेल की या राजकीय घडामोडी आपल्यासाठी काय कामाचं आहे का, नवीन एखादं विधेयक आहे का, दिनविशेष आहे का। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही जण 2 ते 3 तास पेपर वाचत बसतात, आणि ते पण सकाळी, म्हणजे एवढा मॉर्निंगचा क्रुशियल टाईम असतो जे आपण अवघड विषय आहेत त्या विषयाला आपण ते करू शकतो। ओके, तर ही महत्त्वाची गोष्ट आहे की आपण 2 ते 3 तास वगैरे पेपर वाचण्याची गरज नाही, शक्यतो पेपर वाचण्याचीच गरज नाही। ओके, पण पेपर आपल्या जवळ येत, प्रत्येक लायब्ररीत वगैरे की आपण पण घरी पेपर येत असतो, तर एक 25 ते 30 मिनटं फक्त आपण पेपर वाचणं गरजेचं आहे। त्याच्यातून काय घ्यायचं हे जर आपण जुने प्रश्न वाचल्यानंतर कळून जातं आपल्याला। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, सर आम्ही जुने प्रश्न बघितले, आम्ही पेपर वाचन पण दररोज 25 ते 30 मिनटं करतो आहे। ओके, आता हे पेपर कधी वाचायचा, हे दुपारी वाचायचा, बोरिंग टाईममध्ये हा पेपर वाचायचा, ही पण महत्त्वाची गोष्ट आहे। सकाळी लायब्ररीमध्ये गेलो, 8 वाजता बाहेर आलेला पेपर उचलून आपल्या डेस्कवरती घेऊन जायचं नाही। दुपारी 2 ते 3 वेळेत किंवा तुमचा दुपारचा जो काही टाईम असेल, बोरिंग टाईम जिथे झोप येते तिथे आपण पेपर वाचायचा आहे। आता पेपर वाचला, आम्ही जुने प्रश्न बघितले, पेपर पण दररोज वाचतोय। आता महत्त्वाचा प्रश्न आहे सर्वांचा, नोट्स काढायच्या का। तर याचं उत्तर आहे नोट्स काढायच्या नाही। तुम्ही म्हणाल का काढायच्या नाही। ओके, ही महत्त्वाची गोष्ट आहे की नोट्स का काढायच्या नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। नोट्स हे काढणं गरजेचं नाही आहे। का गरजेचं नाही आहे, कारण की मार्केटमध्ये खूप सारे मॅगझिन्स अवेलेबल आहेत। ओके, ते मॅगझिन आपण मंथली असतील
इकडे आपण बघितलं की 2-3 महिन्याचं मॅगझिन येत असेल, प्रत्येक महिन्याचं असेल किंवा ईअरबुक असेल, हे मॅगझिन मार्केटमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे ते मॅगझिन आपण परचेस करायचे आहेत. मंथली असेल मंथली घ्या, कुणाला महिन्याला एकदा वाचा वाटत नसेल, 2-3 महिन्याचं, 2 महिन्याचं, 3 महिन्याचं किंवा जवळपास 4 महिन्याचं एक मॅगझिन येत असतं. ओके, सिम्प्लिफाईड असेल 2-2.5-3 महिन्याचं येत असतं. त्याच्यानंतर ईअरबुक पण त्यांचं येतं किंवा अजून दुसरं अभिनव पब्लिकेशन असेल, कुठलंही वापरा, चांगली गोष्ट आहे. ओके, तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे नोट्स काढायच्यात का नाही काढायच्या, मग काय करायचं आहे, मार्केटमधलं मॅगझिन त्याला रिप्लेसमेंट आहे. तुम्ही म्हणाल का आपण का नाही नोट्स काढायच्या, ऑलरेडी जे मॅगझिन्स काढतायत हे त्यांनी स्वतः त्यांच्याकडे माणसं ठेवलेली आहेत, पैसे त्यांना देत आहेत, ते दररोज पेपर वाचतायत, ते जे काही तज्ज्ञ असतील किंवा व्यक्ती असतील ते चांगल्या रीतीने नोट्स काढतायत, ते प्रिंट करून आपल्याला मॅगझिनच्या स्वरूपात देत आहेत. मग आपण पेपर वाचायचा. ओके, ही महत्त्वाची गोष्ट आहे की 30 मिनिटात आपण पेपर वाचला, कळाला असा काहीतरी कन्सेप्ट आहे, याच्यावरती प्रश्न होता, ठीक आहे. मॅगझिनमध्ये ज्यावेळी येईल तेव्हा आपल्याला ते डिटेक्ट होऊन जाईल की रे हां हे आहेच. आणि मॅगझिनमध्ये ते येतच भरपूर प्रमाणात, असं नाही होणार. एखादा पॉईंट्स जर सोडला तर पूर्ण पॉईंट्स मॅगझिनमध्ये कवर होत असतात. आणि एखादा पॉईंट राहिलाच एखाद्या वेळेस तर ठीक आहे, काही हरकत नाही. ओके, पण जास्त आपण ज्यावेळी नोट्स काढू तेव्हा आपण काही पण काढतो आणि विद्यार्थी डायरेक्ट नोट्स काढतात. म्हणजे भरपूर जणांच्या मी नोट्स बघितल्या, काही पण त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं खूप, तेच एकाच महिन्याचे 100 पेजेस होतात, असे वर्षभराचे 1200 पेजेस, आणि ते कंटेंट क्वालिटी बनत नाही. ऑलरेडी आपल्याकडे मॅगझिन्स, ईअरबुक्स आहेत, तर ते विकत घेऊन ते चांगल्या रीतीनं वाचणं. म्हणजे ही तिसरी स्टेप जी महत्त्वाची आहे की नोट्स काढायच्या नाही. ओके, त्याच्यानंतर आहे रिव्हिजन न करणं. म्हणजे मॅगझिन घेतलं महिन्याच्या 2 तारखेला वाचलं आणि नंतर ते बघितलंच नाही पूर्ण महिना, ही चुकीची पद्धत आहे. ओके, दररोज 1 तास ओके याचा रिव्हिजन करणं गरजेचं आहे. जे काही समजा तुम्ही आता हा महिना आहे, सप्टेंबर महिना आहे, तर सप्टेंबर महिन्यात मागच्या महिन्याचं ऑगस्टचं मॅगझिन आता तुम्ही 1 ते 5 तारखेपर्यंत घेतलं असेल, समजा उदाहरण म्हणून सांगतोय, तर 1 ते 5 मध्ये घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून टाकलं. 10 दिवस त्याला लागतील, दररोज 1 तास दिल्यानंतर 10 तासात कुठलंही मॅगझिन एका महिन्याचं संपून जातं. ओके, तर ते वाचल्यानंतर परत 11व्या दिवशीपासून परत त्याला रिव्हिजन, लगेच मग दुसऱ्या महिन्यानंतर परत मागच्याला रिव्हिजन, पुढच्याला रिव्हिजन, दररोज 1 तास अशा रीतीने करायचं आहे. म्हणजे ही रिव्हिजन न करणं ही मोठी गोष्ट आहे. ओके, मग हे रिव्हिजन कसं असलं पाहिजे याच्यानंतर याच व्हिडिओमध्ये आपण शेवटी बोलणार आहोत. त्याच्यानंतर दररोज 1 तास अभ्यास न करणं, 1 तास करायचं आहे, पण कधी करायचा ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. चालू घडामोडीचा अभ्यास सकाळी करायचा आहे का, तर कधीच नाही करायचा सकाळी. दुपारी 2च्या आत त्याचा अभ्यास करायचाच नाही. का, तर एक फ्रेश टाईम असतो आपला. हां, दुपारी झोपीच्या टाईममध्ये समजा 3 ते 5 असेल किंवा रात्री जरी ते आपण 1 तास दिला कधीतरी, जे काही आपल्या झोपायच्या आधी 1-1.5 तास जर दिला तर त्याचा फायदा होऊन जातो. कारण की चालू घडामोडीमध्ये प्रत्येक गोष्ट नवीन असते, कुठेतरी कन्सेप्ट याच्यामध्ये काहीच नाही आहे. एकदा आपल्याला जर जुने प्रश्न बघितले आणि त्या एखाद्या पेजवरचं आपल्याला घ्यायचं आहे काय हे जर असेल, कारण की लक्षात ठेवायचं आहे आणि ते एकदाच लक्षात सगळं राहील का. ओके, ते परीक्षेच्या आधी वाचलं तर तेवढं वाचणं होणार नाही, पण आता जर नीट वाचलं, त्यातलं पिन पॉईंट्स हे आपण काढून घेतले तर परीक्षेच्या आधी आपल्याला खूप सोपं पडेल. त्याच्यामुळे दररोज 1 तास अत्यंत महत्त्वाचे आहे. रिव्हिजन तर पाहिजेच दररोज, पण दररोज 1 तास हे गरजेचं आहे. वाटलं तर रिव्हिजनला तुम्ही 15 ते 20 मिनटं देऊ शकता. ओके, आणि दररोज 1 तास चालू घडामोडी, नवीन चालू घडामोडी वाचणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास 1 तास 15 मिनटं किंवा 1 तास 20 मिनटं असला पाहिजे, 1.5 तास पण गरजेचा नाही आहे. ओके, त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी काय करतात, मार्केटला जातात, एक मॅगझिन घेतलं, विकत घेतात मॅगझिन किंवा 3 महिन्याचं वगैरे मॅगझिन, आणि आज घेतलं आहे ना, आज खतमच करून टाकू, ही सर्वात चुकीची पद्धत आहे. हां, तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच मॅगझिन घेतलं आहे, तुम्हाला खूपच वाचायची इच्छा होत असेल, 4 तासापर्यंत तुम्ही ते मॅगझिन वाचू शकता. 4 तासानंतर तो मॅगझिन बंद करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी परत 4 तास करा. 3 दिवसात ते मॅगझिन तुमचं संपून जाईल. कारण की नवीन वाचायला हे वाटतं, पण पूर्ण 8 ते 10 तास 12 तास विद्यार्थी एकच मॅगझिन वाचतात, एकच विषय करतात. पण आपलं जे मेंटॅलिटी असते किंवा आपला जो माइंड असतो तो एकच गोष्ट 3 ते 4 तास जास्तीत जास्त तो त्याचा ॲक्सेस ठेवतो, त्याचा काय म्हणतात ग्रास्पिंग पॉवर असतो. त्याच्यानंतर ते ग्रास्प करत नाही. त्याच्यामुळे पुढे जे काही तुम्ही 8-10 तास वाचत असाल त्याच्यातले पुढचे 4 ते 5 तास पूर्णपणे वेस्ट जातात. त्याच्यामुळे एकाच दिवशी मॅगझिन संपवायचा अट्टहास करायचा नाही. एखाद्या वेळेस परीक्षा वगैरे आली असेल, 3-4 तास एक्स्ट्रा दिले हरकत नाही, पण एका दिवशी आज सगळं करंट अफेअर्स संपवायचंच हा शुद्ध मूर्खपणा ठरेल. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही कुणालाही विचारू शकता की कुठलाही विषय असेल, पॉलिटी आज संपवायचा आहे, हां पॉलिटी हा संपवायचा आहे, 4 तासात संपवायचा आहे. दुसरा विषय घेतला, परत 4 तास 8 तास असा अभ्यास केला, तशा फॉर्मॅटमध्ये ठीक आहे. पण 8 ते 10 तास सलग पॉलिटी असेल एखादा विषय किंवा करंट अफेअर्स सलग 8 ते 10 तास, ही चुकीची पद्धत आहे. ओके, तर ह्या 6 गोष्टी आहेत की जुने प्रश्न आपण बघत नाही, ते बघणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर 2 ते 3 तास पेपर नाही वाचायचा, फक्त पेपर किती वाचायचा आहे, 30 मिनटं फक्त आपल्याला पेपर वाचायचा आहे. 25 ते 30 मिनटं आपल्याला फक्त पेपर वाचायचा आहे. उगीच नोट्स काढत बसायचं नाही. ऑलरेडी मार्केटमध्ये
भरपूर नोट्स काढलेल्या आहेत, मॅगझिनमध्ये आहेत, त्याच हे करायच्यात. त्याच्यानंतर रिव्हिजन न करणं, दररोज 15 ते 20 मिनटं 15 मिनटं मिनिमम करंट अफेअर्सचं काल काय वाचलं आहे ते गरजेचं आहे. त्याच्यानंतर दररोज 1 तास जे दुपारी असेल किंवा नाईट असेल, इव्हिनिंग सेक्शन असेल, त्या सेक्शनला तुम्ही 1 तास दररोज करंट अफेअर्स करणं गरजेचं आहे. मिनिमम 1 तास करा, मॅक्झिमम 1.5 तास करा. 1.5 तासाच्या वरी गरज नाही. कधी कधी नवीन मॅगझिन आपण आल्यानंतर त्याला 3 तास वगैरे तसं देऊ शकतो 1-2 दिवस. ती पण महत्त्वाची गोष्ट आहे. बरेच जण म्हणतील आम्ही नवीन मॅगझिन घेतलं आहे, आम्हाला खूप वाचायची इच्छा होते, मग 1 तासात तर काहीच होत नाही, 2-3च पानं होत आहेत. तर त्या दिवशी तुम्ही म्हणजे एकदा मॅगझिन विकत घेतल्यानंतर 2-2, 3-3 तास तुम्ही जास्तीत जास्त देऊ शकता, 3 दिवस. पण त्याच्यानंतर परत त्याला 1 तासावरती आणायचं आहे. त्याच्यानंतर एकाच दिवशी मॅगझिन संपून टाकायचं नाही आहे. ओके, 8-8 तास 12-12 तास एकाच दिवशी बसून त्याच दिवशी पूर्ण करंट अफेअर्स असं करायचं नाही. तर ह्या झाल्या 6 चुका ज्या तुम्ही टाळायच्या आहेत. ओके, आणि याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या व्हॉट्सअपवरती स्वराज्य ॲग्री अकॅडमीच्या माध्यमातून करंट अफेअर्सचा अभ्यास पिनपॉईंट कसा करायचा, समजा विधेयक कसे आहेत, विधेयकावरती कसे प्रश्न येतात, तर ते आपण प्रत्येक मॅगझिनमधून किंवा करंट अफेअर्सच्या माध्यमातून आपण मोफत अपडेट स्टेटसच्या स्वरूपात हे देतो आहे. जर तुमच्या व्हॉट्सअपला असाल तर तुम्ही तुमचं पूर्ण नाव, तुमचा जिल्हा, ओके, आणि तुमची कशात डिग्री झाली ती, आणि तुमचं पासआउट वर्ष 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवून द्या. मोफत तुम्हाला करंट अफेअर्स अपडेट मिळतील. किंवा कसा अभ्यास करायचा आहे हे आपण ॲप्लिकेशनवरती पण भरपूर असे व्हिडिओज टाकणार आहोत याच्यानंतर, की कुठल्या जानेवारीचं करंट अफेअर्स याच्यातले महत्त्वाचे पॉईंट्स ते पण मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्टेटसमध्ये जेव्हा टाकेल की आता ॲप्लिकेशनवरती हे व्हिडिओ फ्रीमध्ये बघून घ्या, तर हे फ्रीमध्ये आहे, याला कुठलाही चार्ज नाही आहे. ओके, तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघूयात आपण की कुठले मॅगझिन्स वगैरे काय हे वापरायचे, कारण की ते पण सांगणं गरजेचं आहे. पेपर कुठला वाचायचा आहे, तर पेपर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचायचा असेल, ओके, UPSC करत असाल तरच इंग्लिशमध्ये वाचा. त्याच्यासाठी डायरेक्ट द हिंदू घेऊ नका, अवघड पेपर असतो. त्याच्यातला जो काही दुसरा पेपर असेल द हिंदूपेक्षा, तर तो तुम्ही यूज करू शकता. ओके, द हिंदू डायरेक्ट घेऊ नका. 1 ते 1.5-2 महिन्यानंतर द हिंदू घेऊ शकता UPSCसाठी. MPSCसाठी इंग्लिश पेपर वाचण्याची गरज नाही. याच्यासाठी मराठीमध्ये लोकसत्ता आहे, ओके, लोकमत आहे, सकाळ आहे, ओके. त्याच्यामुळे हे जिचं सांगितलं पेपर वाचण्याची सध्या गरज नाही, मॅगझिनवरती तुम्ही शिफ्ट होऊ शकता. ओके, फक्त 30 मिनटं जे काही कुठले मट्टा वगैरे असेल, महाराष्ट्र टाइम्स वगैरे, तर ते तुम्ही जस्ट ओव्हरलोक करू शकता. ठीक आहे. आता आहे मॅगझिन कुठलं वाचायचं, मंथली घ्यायचं का, राज्यसेवा करत असाल किंवा कंबाईन वगैरे करत असाल तर तुम्ही मंथली घेऊ शकता. पण अगदीच नवीन असाल तर तुम्ही 2 ते 3 महिन्याचं मॅगझिन घेऊ शकता. एकदम मंथली गेल्यानंतर ट्रेस येईल. ओके, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, तर हे याच्यानंतर तुम्ही 2 ते 3 महिन्याचं किंवा 3.5 महिन्याचं जे मॅगझिन येत असतं, समजा सिम्प्लिफाईड किंवा अभिनव पब्लिकेशनचं तुम्ही मॅगझिन घेऊ शकता. पण तुम्ही प्युअर राज्यसेवा करताय तर एकदा हे जे आहे अभिनव किंवा हे आहे सिम्प्लिफाईड, तर त्याच्यातलं एक महिन्याचं 3 महिन्याचं वगैरे एक घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही मंथलीवरती शिफ्ट होऊ शकता. ओके, त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला रिव्हिजनची जर गरज असेल तर ते तुम्ही इयरबुक पण घेऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे की चालू घडामोडी कधी करायला पाहिजे, किती वर्षाचं करायला पाहिजे. चालू घडामोडी हे आजपासून म्हणजे एक्झाम व्हायच्या 1 महिना आधी बंद करणे आणि त्याच्या पाठीमागचं 1 वर्षाचं चालू घडामोडी करायला पाहिजे. ज्याला शक्य आहे त्याने 1.5 वर्षाचं करायला पाहिजे. 1.5 वर्षाच्या पाठीमागं जायला नाही पाहिजे. म्हणजे एक जवळपास 18 महिने आपण म्हणू शकतो. 18 महिन्याचं करंट अफेअर्स करायला पाहिजे. पण शक्यतो 12 महिन्याचंच करा. 18 महिन्याचं जस्ट ओव्हरलुक केलं तरी चालेल. ओके, त्याच्यानंतर पेपर वाचन आपण ऑलरेडी सांगितलं की 30 मिनटाच्या वरी नाहीच पाहिजे. ओके, त्याच्यानंतर त्याच्यात पेपर वाचनमध्ये एडिटोरियल सेक्शन असतो की त्याच्यात संपादकीय वगैरे असतं ते पेज, ते नक्की त्याच्यातला एखादा म्हणजे पूर्ण पेज वाचत बसायचं नाही, वेळ जाईल. त्याच्यातला एखादा जो संपादकीय एडिटोरियल असेल, एक एडिटोरियल डेली करायचं. ओके, डेली एक एडिटोरियल. कुणाला म्हणेल सर मला हे वाचणं होत नाही, आमच्या घरी पेपर येत नाही. जे काही सीसॅट उतारे जे असतात, एक उतारा जो असतो, राज्यसेवा असेल किंवा इकडेही मराठी इंग्लिशमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये मराठीचा उतारा असतो, इंग्लिशचा उतारा असतो, तो तुम्ही एक दररोज सोडू शकता. त्याच्यामुळे काय होतं की आपली जी ग्रास्पिंग पॉवर असते ती इन्क्रीज होते आणि आपल्याला उतार्याचं आकलन करण्याची क्षमता वाढते. ओके, हे करू शकता. त्याच्यामुळे ऑलरेडी सांगितलं नोट्स काढायच्यात का नाही काढायच्या, जुने प्रश्न आपण बघायचे आहेत, अत्यंत महत्त्वाचं आहे. हे केल्याशिवाय तुम्ही करंट अफेअर्स करायचं नाही. अजूनही काही गोष्टी आहेत की ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की डेली करंट अफेअर्स किती वेळ करायचं आहे, 1 तास करंट अफेअर्स करायचं आहे. ओके, डेली जुने प्रश्न आपण बघणं गरजेचं आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की दररोज जुने प्रश्न. मग तुम्ही म्हणाल दररोज 100 प्रश्न बघायचे का, नाही तसं नाही. एक 10 जरी प्रश्न आपण बघितले करंट अफेअर्सचे जुने तर ते महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल मग हे जे 1 तास करंट अफेअर्स केल्यानंतर किंवा डेली जुने प्रश्न बघितल्यानंतर काय होईल, आपल्याला करंट अफेअर्सचा एक ॲप्रोच कळेल की नेमका या प्लॅटफॉर्मवरती किंवा या पॅटर्ननुसार प्रश्न विचारले जात आहेत. आणि तो पॅटर्न एकदा जर कळाला, तो ॲप्रोच जर कळाला, तर जे काही न येणारे प्रश्न असतील तर ते पण आपल्याला येऊन जातील. ओके, त्याच्यानंतर आपल्याला खूप मॅगझिन घ्यायचे आहेत का, म्हणजे काही जणं मी बघितलं की
काही क्लासेस असतील किंवा काही व्यक्ती असतील, ते म्हटले की आमच्याही पब्लिकेशनचं तू मॅगझिन घे, त्यांच्याही पब्लिकेशनचं घे, त्यांच्याही घे, सगळं घे आणि ते वाचून टाक. म्हणजे काय होईल, माझ्या मॅगझिनमधलं होईल, त्या माझ्या मॅगझिनमध्ये जे नाही ते दुसऱ्याच्या मॅगझिनमध्ये असेल. पण ही सर्वात चुकीची पद्धत आहे. तुम्ही मार्केटमधलं कुठलंही एक मॅगझिन घ्यायचं आहे, त्याच्यावरतीच 100% ट्रस्ट ठेवायचा आहे, भले त्याच्यात काही गोष्टी नसतील. ओके, आणि त्याच्यातलंच मिनिमम मटेरियल आणि मॅक्झिमम रिव्हिजन करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही खूप मटेरियल जर वाढवाल तर सोपेच प्रश्न तुमचे चुकून जातील. त्याच्यामुळे लिमिटेड मटेरियल असलं पाहिजे, पण त्याचं रिव्हिजन कसं असलं पाहिजे, मॅक्झिमम असलं पाहिजे. एकच मॅगझिन 10 वेळा वाचणं गरजेचं आहे. तेच मग पुढच्या महिन्याचं वगैरे असं त्या रीतीनं आहे. वेगवेगळ्या पब्लिकेशनची 3 मॅगझिन करून असे त्याला रिव्हिजन होत नाही. त्याच्यामुळे मिनिमम मटेरियल आणि मॅक्झिमम रिव्हिजन गरजेचं आहे. आता रिव्हिजन करत असताना कसं पाहिजे, रिव्हिजन करत असताना डेली दररोज आज जे वाचलं आहे ते रात्री रिवाईज करणं, दररोज. नंतर आठवड्याला रिव्हिजन असेल, म्हणजे दररोज 1 तास तर करायचं आहे, पण आठवड्याला 1-2-3 तास एक्स्ट्रा देऊन पूर्ण आठवड्यात जे काही वाचलं आहे ते, त्याच्यानंतर महिन्यात परत एकदा, मग 3 महिन्याचं जे मॅगझिन असेल ते घेऊ शकतो आपण. ओके, किंवा मागच्या 3 महिन्याचे मॅगझिन कंपाईल करून आपण ते परत एकदा रिव्हिजन करू शकतो. किंवा मागच्या 6 महिन्याचे जे काही मॅगझिन्स आपल्याकडे जमा झाले त्याचंही आपण कंपायलेशन करू शकतो. किंवा ईअरबुक आपण जर वर्षभरात मॅगझिन घेतले असतील आणि ते मॅगझिन जर हायलाईट वगैरे केले असतील तर ईअरबुक घेण्याची गरज नाही. ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे बरेच जण वर्षभर 12 मॅगझिन घेतात, चांगल्या रीतीने हायलाईट करतात, रिव्हिजन करतात आणि ऐन वेळेला ईअरबुक घेतात आणि ते सगळं म्हणजे कंटेंट तेच आहे, काही हरकत नाही, पण आपण ऑलरेडी अंडरलाईन केलेलं आहे, आपल्याला कुठेतरी टेन्शन येतं. ते तसं न करता आपण जे काही ऑलरेडी वर्षभर जे वाचलं आहे तर त्याच फॉर्मॅटमध्ये आपण ते वाचणं गरजेचं आहे. ओके, तर अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण हे सांगितलं आहे. ह्या करंट अफेअर्सच्या फ्री अपडेटसाठी तुम्ही व्हॉट्सअपवरती परत एकदा 94 21 44 24 36 याच्यावरती तुम्ही हे करू शकता. तुम्हाला करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये किंवा इतरही विषयाबाबत ज्या काही अपडेट्स असतील, मोफत अपडेट्स आपण त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती याच्यावरती देत असतो. जे व्हॉट्सअपला नाही आहेत, समजा बरेच जण व्हॉट्सअप वापरत नाही आहेत, त्यांनी आपलं स्वराज्य ॲग्री अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल किंवा प्ले स्टोअरवरती आपलं स्वराज्य ॲग्री अकॅडमीचंच जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. भविष्यात जे काही एक्झाम्स येतील त्यासाठी मोफत करंट अफेअर्सचं एक ॲप्रोच प्रत्येक महिन्यात काय महत्त्वाचं आहे काय नाही ते आपण त्याच्यावरती नक्कीच टाकणार आहोत. ओके, तर तुम्ही माझ्याशी संपर्क पण करू शकता, कॉल पण करू शकता आणि व्हॉट्सअपवरती मला मेसेज पण करू शकता. ओके, तर चालू घडामोडीचा अभ्यास आणि ह्या 6 चुका, तर ह्या 6 जर चुका आपण टाळल्या तर आपल्याला नक्कीच या चालू घडामोडी या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. आपलं चॅनल जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये करा. येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण परत वाटलं तर एका चालू घडामोडीबद्दल अजून डीपली थोडासा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात, परत भेटूयात नवीन व्हिडिओसह. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू, धन्यवाद.